भारतात कुठेही सोन्याच्या खाणी नाहीत, तरी देशात कधी काळी सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती या गाण्यानं तर सोन्याचा धूर ही कल्पना भारतीयांच्या मनात आणखी घट्ट करण्याचं काम केलं. भारतात सोन्याच्या खाणी नसल्या तरी जगातल्या टॉप 10 रिझर्व्ह बँकांकडे एकत्रितपणे जेवढं सोनं नाही त्यापेक्षा जास्त सिक्रेट गोल्ड भारतातल्या घराघरात महिलांच्या डब्यांमध्ये पडून आहे. भारतीयांकडे जवळपास 25,000 टन सोनं आहे. याची आजची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत तब्बल $5 ट्रिलियन. पण हे सोनं जे आज डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून पडून आहे ते भारताला 2047 पर्यंत जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवू शकतं. काय आहे ही गोल्डन इकॉनॉमी? गुंतवणुकीचे नवे स्मार्ट पर्याय काय आहेत? जगभरातील रिझर्व्ह बँका सोनं का खरेदी करत आहेत आणि भारताला सुपर पॉवर बनवण्याचा हा नेमका प्लॅन काय, हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. भारतातली सर्वात मोठी पण निष्क्रिय ताकद सोनं ही भारतीयांसाठी फक्त एक वस्तू नाही, तर तो आपल्या कल्चरचा, संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामध्ये एक सुरक्षिततेची आणि आपल्या प्रतिष्ठेची भावना आहे. अर्थविषयक वर्तमानपत्र मिंटच्या एका बातमीनुसार भारतीय घरांमध्ये जगातली सर्वात मोठी खाजगी संपत्ती सोन्याच्या रूपात दडलेली आहे. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तिजोरीत पडून असलेले हे सोनं एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे. कारण या सोन्याचा देशाच्या विकासात, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणताही थेट उपयोग होत नाही. नुकत्याच झालेल्या असोचॅमच्या 16व्या गोल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यावर अतिशय सविस्तर चर्चा झाली. या फोरममध्ये सांगण्यात आलं की भारताला आपली दरवर्षी सोन्याची भूक भागवण्यासाठी तब्बल 750 ते 800 टन सोनं आयात करावं लागतं. याचा अर्थ आपला अब्जावधी रुपयांचा परकीय चलन साठा निव्वळ सोनं विकत घेण्यासाठी देशाबाहेर जातो. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे चीफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीराम कृष्णन यांनी असोचॅमच्या याच कार्यक्रमात एक नवी मांडणी केली. त्यांच्या मते आज भारताच्या संपूर्ण शेअर बाजाराचं मूल्य अंदाजे $5 ट्रिलियन इतकं आहे आणि भारतीयांच्या घरात पडून असलेल्या सोन्याचं मूल्यही $5 ट्रिलियन इतकंच आहे. शिवाय आणखी 25,000 टन सोनं देशातल्या मंदिरात आहे. शेअर बाजारामुळे देशात रोकड येते, कंपन्यांना व्यवसाय वाढवायला पैसा मिळतो आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. पण घरातील सोन्याचा असा कोणताही फायदा होत नाही. मग आपण या $5 ट्रिलियन सोन्याचं फायनान्शियलायझेशन म्हणजेच वित्तीयकरण का करू शकत नाही? म्हणजे घराघरातल्या किचन मधल्या तिजोरीतले हे सोनं चलनात का आणत नाही? असा मुद्दा या निमित्तानं कृष्णन यांनी समोर आणला. मग यावर उपाय काय? सर्वात मोठा उपाय म्हणजे सोन्याचं डिमटेरियलायझेशन आणि फायनान्शियलायझेशन. मिंटच्या बातमीनुसार आपण भारतीयांकडे असलेल्या एकूण सोन्यापैकी फक्त 2% सोनं दरवर्षी अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणलं तर 2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल $7.5 ट्रिलियन ची मोठी भर पडू शकते. यामुळे भारताची अर्थव्यवस्था थेट 34 ट्रिलियन वरून $41.5 ट्रिलियन पर्यंत झेप घेऊ शकते. म्हणजे तुमच्याकडचं हे सोनं सरकार काढून घेणार नाही किंवा तुम्हाला विकायलाही सांगणार नाही. तर हे सोनं डिजिटल किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत खेळतं ठेवण्यास सांगितलं जातं. गोल्ड लोनच्या माध्यमातून तुम्ही सोन्यावर कर्ज घेऊन तो पैसा व्यवसायात गुंतवू शकता. म्हणजे सोनं या ना त्या कारणाने पडून न राहता त्याला चलनात आणण्याची योजना आहे. क्वांटम ऍसेट मॅनेजमेंटचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर चिराग मेहता यांनी असोचॅमच्या कार्यक्रमात एक जबरदस्त आकडेवारी मांडली. ते म्हणाले, 2 वर्षापूर्वी भारतातील गोल्ड ETF मध्ये एकूण 28,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. ती आज वाढून 1.8 लाख कोटी रुपयांवर गेली. एका वर्षात गोल्ड ETF मध्ये 66,000 कोटी रुपये आलेत. याचाच अर्थ लोक आता सोन्याकडे फक्त अलंकार म्हणून नाही तर एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत आहेत. डीमॅट मधलं सोनं. श्रीराम कृष्णन यांनी आणखीन एक भन्नाट उपाय सांगितला, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट. 90च्या दशकात शेअर बाजारात फिजिकल कागदी शेअर्स असायचे, पण यात पारदर्शकता नव्हती. पण जेव्हा शेअर्सचं डिमटेरियलायझेशन झालं तेव्हा क्रांती झाली. तसंच आता सोनंही EGRच्या माध्यमातून डीमॅट अकाउंटमध्ये ठेवता येतं. एखादा सामान्य माणूस आपलं फिजिकल सोनं वॉलेटमध्ये जमा करून त्याच्या बदल्यात डीमॅट अकाउंटमध्ये इलेक्ट्रॉनिक पावत्या मिळवू शकतो. या पावत्या तो शेअर बाजारात कधीही विकू शकतो. मग एवढी साधी सोपी पद्धत आहे, तर हे मॉडेल अजून का लोकप्रिय झालं नाही? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे टॅक्स. लोक आपलं फिजिकल सोनं EGR मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जमा करतात तेव्हा त्यावर 3% GST आकारला जातो. हा 3% टॅक्सच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा ठरतो. BN वैद्य आणि असोसिएटचे तज्ज्ञ भार्गव वैद्य यांनी स्पष्ट केलं की जगात इतर कुठेही बुलियनवर म्हणजे सोन्याच्या बिस्किटावर GST नाही, तो फक्त भारतात आहे. हा GSTचा अडथळा दूर केल्यास लोक मोठ्या प्रमाणावर सोनं बाजारात आणतील. मध्यवर्ती बँका सोनं का खरेदी करतात? फक्त सामान्य भारतीयच नाही तर जगातल्या मोठ्या देशाच्या मध्यवर्ती बँका सुद्धा सोन्याच्या मागे लागल्यात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक डॉक्टर जनक राज यांनी यावर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की 2008च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर जगातल्या मध्यवर्ती बँकांनी सलग दरवर्षी नेट बायर म्हणून सोनं खरेदी केलं. रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक भूराजकीय अनिश्चिततेमुळे तर यात प्रचंड वाढ झाली.
2010 ते 2021 या काळात बँका दरवर्षी साधारण 443 टन सोनं खरेदी करत होत्या, पण रशिया युक्रेन युद्धानंतर हा आकडा तब्बल 1100 टनावर गेला. याचं मुख्य कारण म्हणजे डॉलरवरचं अवलंबित्व कमी करणं. रशियावर निर्बंध लादल्यावर त्याचे डॉलर्स गोठवण्यात आले. यातून धडा घेत आता 37% मध्यवर्ती बँकांनी भूराजकीय धोके आणि निर्बंधांची भीती यामुळे डॉलरऐवजी सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली. सोन्याच्या एकूण जागतिक उत्पादनापैकी जवळपास 25% सोनं आज फक्त मध्यवर्ती बँकाच खरेदी करतात. म्हणजे जेव्हा जगात युद्ध किंवा आर्थिक संकट येतात तेव्हा कोणतीही कागदी चलन नाही तर सोनं हेच सर्वात सुरक्षित आश्रयस्थान ठरतं. आयातीवरचा हुकुमी तोडगा. आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी फक्त 1% सोनं, सुमारे 250 ते 300 टन सोनं जरी आपण दरवर्षी रिसायकल केलं, म्हणजे जुने दागिने मोडून बाजारात आणले, तरी भारताची सोन्याची आयात 30% कमी होऊ शकते. मुथूट ग्रुपचे केऊर शाह यांच्या मते संघटित क्षेत्रातील कंपन्या आता ग्राहकांकडून जुनं सोनं खरेदी करतात. यामुळे लोकांना व्यवहारातील पारदर्शकता आणि योग्य भाव मिळतोय. सरकारनं कॅपिटल गेन टॅक्समध्ये काही सवलती दिल्या तर हजारो टन सोनं अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल. थोडक्यात काय तर सोनं हे आता फक्त तिजोरीत ठेवण्याची वस्तू राहिलेली नाही, ते जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि आता भारताच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनते. त्या दृष्टीने खूप वेगाने चर्चा सुरू झाल्या. जगभरातील मध्यवर्ती बँका, रिझर्व्ह बँकाही अस्थिर जागतिक वातावरणात सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदीला प्राधान्य देतात. मग एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? असोचॅमच्या कमोडिटी मार्केट कमिटीचे चेअरमॅन एस.के. जिंदाल यांचा सल्ला इथं खूप मोलाचा ठरतो. ते म्हणतात की तुमची सगळीच अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 10 ते 12% गुंतवणूक हे सोन्यात असायलाच हवी. शेअर बाजारात किंवा जागतिक बाजार अर्थव्यवस्थेत अनिश्चितता येते तेव्हा हे सोनं तुमच्या पोर्टफोलिओला मोठा फटका बसवण्यापासून वाचवतं. आजचा व्हिडिओ आणि विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या घरात असं लॉकर गोल्ड आहे का? सोन्याच्या डिजिटल गुंतवणुकीचा पर्याय कसा वाटतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. अशाच अचूक आणि माहितीपूर्ण आर्थिक विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.